12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले तीर्थक्षेत्र भीमाशंकर मंदिर केवळ एका तालुक्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक. आमदार बाबाजी काळे यांनी गुरुवारी विधानसभेत मांडली भूमिका. भीमाशंकर हे गाव खेड तालुक्यातील शेवटची ग्रामपंचायत असून मंदिरही याच गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे प्रशासकीय नोंदी आणि भौगोलिक वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मंदिराचा उल्लेख खेड तालुक्याशी संबंधित असणे अपेक्षित. विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आमदार बाबाजी काळे यांनी शासन स्तरावर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा उल्लेख वारंवार आंबेगाव तालुका केला जात असल्याची बाबही शासनाच्या आणून दिली निदर्शनास. शंभू भक्तांचे श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर मंदिर अधिकृत नोंदीमध्ये आणि शासनाच्या कागदपत्रांमध्ये योग्य भौगोलिक संदर्भ देणे गरजेचे असून या पार्श्वभूमीवर शासनाने वस्तुस्थितीची पडताळणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत केली मागणी. श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असून सुमारे 2,500 चौरस फुटांच्या सभा मंडपाचे काम 4 महिन्यात पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात येणार. देशात पहिल्यांदाच पुरातत्व विभागामार्फत पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम सुरू असून दगडातील हे बांधकाम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतला पुढाकार. लंडन येथील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांशी चर्चा, त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य सरकारकडून 288 कोटी 17 लाख रुपयांची मदत. इंद्रायणी नदीपात्रात सांडपाणी सोडल्यामुळे नदी प्रदूषित होत असल्यामुळे खेड, हवेली आणि मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी साधला संवाद. खेड तालुक्यातील कान्हेवाडी तर्फे चाकण, सांगोडी, गोलेगाव, धानोरे, मोई, सोळू, खालुंब्रे, एलवाडी, केळगाव, चरोली खुर्द, निघोजे, चिंबळी, मरकळ, पिंपळगाव तर्फे खेड आदी गावांच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी गावच्या सांडपाणी व्यवस्थापनाबाबत केल्या सूचना. श्री क्षेत्र देहू, श्री क्षेत्र आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदी अपवित्र, भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, आजारांना दिले जाते निमंत्रण. इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा ऍक्टिव्ह. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड. वरळी डोम येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली निवड. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा मांडला प्रस्ताव. सर्व सदस्यांनी हात उंचावून दिला पाठिंबा. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी केले जाहीर. यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना दिला उजाळा. घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडरमधून घरगुती गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये भरत असल्याचा बेकायदेशीर प्रकार झाला उघड. दिलीप विश्वास भोई वय 43 राहणार अरुवस्ती खराबवाडी आणि राजेश महादेव सातपुते वय 24 राहणार सावरदरी यांच्यावर गुन्हा दाखल. उत्तर चाकण पोलीस ठाण्यानंतर आता उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गॅस रिफिलिंगच्या रॅकेटचा पर्दाफाश. खराबवाडी आणि सावरदरी अशा 2 वेगवेगळ्या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने केली कारवाई. खराबवाडी येथील वक्रतुंड गॅस सेल्स दुकान आणि सावरदरी येथील ओम साई गॅस सर्व्हिस नावाच्या दुकानामध्ये बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30च्या दरम्यान दोन्ही ठिकाणी पोलिसांनी गॅस रिफिलिंगचा केला भांडाफोड. राजगुरुनगर शहरातून 15 वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवल्याची धक्कादायक घटना समोर. मूळची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील शिवानी राजेश कुमार या मुलीला फूस लावल्याची खेड पोलीस ठाण्यात तक्रार. शिवानी राजेश कुमार या मुलीची उंची 5 फूट 1 इंच, रंग सावळा, नेसनीस निळ्या रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाचं जर्किन. या वर्णनाच्या मुलीबाबत माहिती आढळल्यास खेड पोलिसांशी 021 35 22 20 33 या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोणतीही करवाढ नसलेल्या राजगुरुनगर नगर परिषदेच्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय अर्थसंकल्पास मंजुरी. नगराध्यक्ष मंगेश कुंडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत मुख्य अधिकारी अंबादास गरकळ यांनी लेखा विभागामार्फत सादर केलेल्या अर्थसंकल्पास मंजुरी. महिला आणि बाल कल्याण, दुर्बल घटक तसेच दिव्यांग नागरिकांसाठी प्रत्येकी 5% तरतूद. पाणी पुरवठा योजनेसह जलसंधारणाची कामे, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उपक्रम, शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण, सांडपाणी आणि गटार व्यवस्थापन सुधारणा, आरोग्य सेवा सुविधा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, शहर सुशोभीकरण आणि हरित उपक्रमांवर या अर्थसंकल्पामध्ये विशेष भर. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याच्या निर्धारातून खेड तालुक्यातील कनेरसर महसूल मंडळ स्तरावर 7 मार्च रोजी महाराजस्व समाधान शिबिर होणार. या शिबिराची पूर्वतयारी आणि जनजागृती करण्यासाठी वापगाव येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिरात ग्रामस्थ आणि महसूल अधिकारी यांची गुरुवारी विशेष घोंगडी बैठक उत्साहात. या बैठकीला तहसीलदार प्रशांत बेडसे, तालुका कृषी अधिकारी विश्वे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, मंडळ अधिकारी निलेश खोडके, वापगावचे सरपंच, ग्रामविकास आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमानासाठी प्रशासन अग्रेसर.